सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आजच्या भागामध्ये इकडे आता सावीन त्यांच्या घरी पूजा चालू असते आणि सावीचं लक्ष पूजेमध्ये नसते। ती पूर्ण गडबडल्यासारखी आणि गोंधळल्यासारखी करत असते, पूर्ण आतमधून घाबरल्यासारखी करत असते, पूर्ण घाबरलेली असते ती। तिला असं दडपण पडल्यासारखं होतं, कारण की जी ईरा आहे तिला सारखी सारखी भीती दाखवत असते। तर इकडं सावीन धैर्य पूजेला बसतात, तेवढ्यात सावीला खूप घामंत यायला लागतो। खूप असं झालं ना, तर धैर्य सावीचा हात हातात घेतो आणि तिला तो शांत करत असतो। तर इकडे जे दवाखाना हॉस्पिटल असतं त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मुजुमदारच्या शाळेत शिकलेले असतात आणि ते मुजुमदाराच्या ओळखीचे असतात। त्यामुळे खूप मोठा इकडे प्रॉब्लेम झालेला असतो। त्या डॉक्टरांमुळे खूप लोकांचा जीव जायचे हे असतात, सगळेजण सिरियस झालेले असतात हॉस्पिटलमध्ये। आणि आता ह्यामुळेच आता सगळेजण घाबरून गेलेले असतात। पेशंटचे नातेवाईक तिथे खूप गोंगाटा करत असतात। तर इकडं रिनीचे आई ते हॉस्पिटलमध्ये असतात। तर रिनी आणि सावीन त्या आता रिनी सावील त्यांना सगळ्यांना सांगते सगळं घडलेलं। सावीचे बाबा हॉस्पिटलच्या बाहेर उभं असतात, तेवढ्या तिकडं सावीच्या बाबांचा मित्र त्यांना बघण्यासाठी त्यांच्या घरी येतो। घरी सगळीकडे बघतो पण त्यांना तिथे कोणी दिसत नाही, म्हणून ते फोन करून विचारतात, मग तिकडे हॉस्पिटलकडे भेटायला येतात। आणि आता तिथे या सगळं गोंगाट बघून सावीचे बाबा तिथे बाहेर उभं असतात। सावीच्या बाबाचे मित्र बोलतात की बरं झालं अरे, तू ह्या हॉस्पिटलमध्ये दवाखाना केला नाही, बघितलं नाही हॉस्पिटल कसं आहे, मला तर खूप भीती वाटते हॉस्पिटलची। अरे काय झालं असतं, ह्या लोकांना काय झालं तर काय करणार आहे इथे, अरे हे सगळं ते मुजुमदारांमुळेच होतंय बरं का। तर आता लगेच सावीचे बाबा म्हणतात, हो अरे मला हे सगळं समजतंय, पण काय करणार आहे आता आपण, आता काहीच नाही करू शकत। अरे मी चांगलं हे करणार होतो, पण मला संपवण्याचा प्लॅन केला यांनी, काय करणार आहे मी तरी। अरे मला ह्या मुजुमदाराचा खरा चेहरा सगळ्यांसमोर एकदा आणायचाच आहे, त्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं सावीचे बाबा बोलत असतात। तर इकडे सगळेजण हॉस्पिटलमध्ये आरडाओरडा करतात, तिथे मीडियावाले येतात, पोलीस जनते येतात। आणि आता जे डॉक्टर ते आहे त्यांच्यामध्ये आता इकडं जो भास्कर असतो तो हे सगळं बघत असतो, तो त्यांच्या पाठीमागे येऊन तिथे उभा असतो। तर सावीच्या बाबांना बघतो आणि दामिनीला कॉल करतो आणि म्हणतो की हे बघ आई, तुला माहिती काय झालं इथे, खूप मोठा गोंगाटा झाला आहे हॉस्पिटलमध्ये आणि ते सावीचं म्हातारं पण आहे, आता काय करायचं। ते म्हणतात की बरं झालं, तर लगेच म्हणतं की आपले माणसं पाठवले मी काही ते डॉक्टर बनून डॉक्टरच्या वेशामध्ये, तू काळजी नको राही। तर ती म्हणते की हो पण नीट लक्ष राहू दे, नाहीतर खूप अवघड होईल बरं का, पस्तावा होईल आपल्याला। तर ते म्हणते की तू काळजी नको करू आई, मी आहे इथे, असं म्हणत असतो। आणि आता लगेच इकडं सावीन त्या हॉस्पिटलमध्ये येतात सगळेजण। साविरीनी तर खूप रडत असते, सावी तिला समजावत असते। धैर्यला तर खूप राग आलेला असतो, धैर्य म्हणतो की हे सगळं काय चाललंय, तुमचं लक्ष कुठं होता, असं म्हणत असतो। तर आता ते म्हणतात की हे बघा, तुम्हाला माहिती आहे का काही, अहो तुम्हाला माहीत नाही आहे काही, अहो तुम्हाला काही समजतं का, त्या लोकांनी अन्न खाल्लंय, त्या आम्ही नाही म्हटलो ना तरी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना खाऊ घातलं ना, त्याच्यामुळे हे परिणाम झाले आहेत, आमचं काही नाही दोष याच्यामध्ये, असं ते बाकीचे डॉक्टर लोक धैर्यला म्हणतात। धैर्य म्हणतो असं का, धैर्य त्यांच्यावर खूप चिडतो आणि त्यांना म्हणतो की हे बघा, तुम्ही आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, नाहीतर बघा आम्ही काय करू, आम्हाला बघू द्या आतमध्ये पेशंटची कंडिशन कशी आहे ते, असं म्हणत असतो धैर्य आणि त्यांना खूप बोलत असतो। तर इकडं गॅलरीमध्ये वरती जाऊन जिन्यावरून तो भास्कर जो असतो, भास्कर आणि एक डॉक्टर हे सगळं बघत असतो। आणि इकडे आता ते डॉक्टरला खाली खुणावत असतात की असं असं करा म्हणून, आणि ते सगळं डॉक्टरला कसं काय करायचं हे सगळं सांगत असतात। तर सावी जी आहे तिथे उभा असते, पण सावीला आता पूर्ण घाम आलेला असतो, सावी तिंदा तिच्या अंगाचा घाम पुसत असते, ती पूर्ण घाबरलेली असते। रिनी म्हणते की आता काय करायचं सावी, मला तर काहीच कळत नाहीये। तर पराग म्हणतो हे बघ रिने, तू शांत हो, आम्ही आहोत नाही ते तुझ्यासोबत, एवढे सगळेजण आहोत, मग तू कशाला काळजी करते, सावी पण आलेली आहे, धैर्य पण आहे, तू काळजी करू नको, आम्ही तुझ्यासोबत आहे, असं रिनीला ते समजावत असतात। तर चला बघूया पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।